नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी आपल्याला सांगणार आहे कोणाच्या पाया पडणे शुभ असते। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्याही म्हाताऱ्या व्यक्ती स्मशानभूमीतून येत असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानभूमीतून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो। नंबर 2, मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो, त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर त्यांच्या पाया पडू नये। नंबर 3, झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते। कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते। नंबर 4, एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत। त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्याच्या पाया पडाव्यात। पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये, त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते चुकीचे आहे। कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते। नंबर 1, मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो। नंबर 2, वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो। नंबर 3, वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो। नंबर 4, काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो। नंबर 5, मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो। नंबर 6, संत, गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो। नंबर 7, वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो। नंबर 8, सासरच्या लोकांबरोबर चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो। कोणाला ओलांडू नये। नंबर 1, कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधी जाऊ नये। नंबर 2, अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय पण लागू देऊ नये। नंबर 3, ज्या खुट्याला आणि दोराला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये। नंबर 4, केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये। या 4 लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असते। नंबर 1, जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं। नंबर 2, तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात। नंबर 3, तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते। नंबर 4, तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूपच शुभ मानलेली असतात। कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। शेवटपर्यंत ऐकलात माझ्या व्हिडिओला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।